बातम्या या दौऱ्यामध्ये असतात. काय असतं बघा, सरकारनं जर एखादा प्रामाणिकपणाने निर्णय घेतला तर तो गोरगरिबासाठी प्रामाणिक राबवला पाहिजे. त्याच्यात पूर्वनियोजित काही षड्यंत्र करून कट नशी गेला पाहिजे. माझा समाज खूप दिवसापासून हालाकष्ट सहन करतो आणि आम्ही गोरगरिबांनी लढून, लाखो करोडो लोकांनी लढून ते आरक्षण मिळवलंय आणि सरकार देणार तुम्हीच आणि प्रमाणपत्र रद्द करायचा घाट पण तुम्हीच घालणार. एकतर माझा समाज प्रचंड अडचणीत आहे. गोरगरीब शिक्षणापासून वंचित आहेत, नोकऱ्यापासून वंचित आहेत. माझा समाज, समाजाचे सगळे नेते सुद्धा, सामाजिक राजकीय सगळे संघटनांचे सगळे अभ्यासक, पदाधिकारी, समन्वयक, मराठा सेवक सगळे एकत्र आले आणि तुम्ही आरक्षण द्यायला सुरुवात केली आणि रद्द करायला पण तुम्ही सुरुवात केली. इतका नीचपणाचं वागणूक नसावी. तुमचंच ह्या बीडचा स्वामी आणि आमके तमके ते कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर आहेत. अरे यांना पत्र दिलंय बावनकुळेंनी. एखाद्या मराठ्यांच्या नेत्यानं, मराठ्याच्या मंत्र्यानं 60-70 वर्षाच्या काळात मला दाखवा ओबीसीचं आरक्षण रद्द करा किंवा ओबीसीच्या नोंदी रद्द करा म्हणून एखादं पत्र दिले. बावनकुळेंनी पत्र काढलंय नोंदी रद्द करा. हे गोरगरीब ओबीसीला तरी मान्य आहे का? तुकड्यावर जगणारे 4-2 सोडून द्या, परंतु गोरगरीब ओबीसीला तरी मान्य आहे का मिळालेलं मराठ्यांचं हक्काचं आरक्षण रद्द करण्यात यावं? म्हणून 29 ऑगस्टला खूप टोकाचं आंदोलन होणार, खूप टोकाचं. ज्या पद्धतीनं कुणबी प्रमाणपत्र रद्द झाले त्याच पद्धतीने बीड जिल्ह्यामध्ये एक बडा नेता आहे जो की कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी पाठपुरावा करतो, चर्चा बाहेर. माया फक्त समोर येऊन द्या, मग मी बघतो. हे बघा, मी ऐकूवर बोलत नाही, मी कधीच कोणाचं नाव घेतलं नाही. आता काल जे बोललो, ज्यांनी केलं त्यांचंच घेतलं. काल मी धन्याचं घेतलं का, भुजबळचं घेतलं का? मी मोह आरोप करायचे म्हणून कधीच करत नाही कोणावर. चुकल्यावर मी सोडत नाही. कालचे इतके नोंद, अरे जात पडताळणी समितीनं आदेश केलाय व्हॅलिड करा म्हणून, सकाळी रद्द होतं. शिंदे साहेबांचे मंत्री हे काम करणार. आता ठीक आहे, त्यांनी सांगितलंय, आता रात्रीपासून त्यांचे खलबतं सुरू आहेत. सकाळी पण होते की आम्ही आमची चूक दुरुस्त करतो, शिंदे साहेबांच्या तिकडून सुरू झालं. आमचं तेच म्हणणं आहे, तुम्ही चूक दुरुस्त करा, आम्हाला बोलायची गरजच नाही. तीच पद्धत भाजपमधल्या मराठ्यांच्या जिल्हा प्रमुखांनी, भाजपमधल्या मराठ्याच्या आमदारांनी, मंत्र्यांनी, खासदारांनी फडणवीस साहेबांना सांगा, बावनकुळे केलेली चूक आपण सुधारू, गोरगरीब मराठ्यांचं मेरिटीचा वोट नको घ्यायला. हे शिंदे साहेबाला सुद्धा त्यांच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हा प्रमुखांना सांगावं, सगळ्या आमदार, मंत्र्यांनी, खासदारांनी सांगावं की शिंदे साहेब आपल्या मंत्र्यांनी चूक केली, आपण ते सुधारू. आपण जर पाहिलं तर तुम्ही अनेकदा शिंदे तसे नाहीत, शिंदेना सुद्धा इशारा देतो. हे बघा, मला ह्या बोटवर थुका नाही आला. मी केलं म्हणलं की केलंच म्हणतो. मी माझ्या मराठा समाजाशी प्रामाणिक राहणार आहे, नेत्याशी, मंत्र्याशी नाही. त्यांनी चूक केली, ती चूकच सिद्ध करून दाखवली. चूक केली तरी बोलत राहून देतो मराठी इकडे फाशीवर सोडून, असं माझ्याकडून नाही होऊ शकत. म्हणजे मला ज्या टोकाला जायचं असेल ती वेळ आली तरी चालत, पण मराठा समाजात नुकसान नाही होऊन देऊ शकत. मग जे व्हायचं असेल ते होईल आणि माझी लढायची तयारी त्यांचं कोणत्याही ताकदीने. जरांगे पाटलांनी जे आरोप केले त्यानंतर मी नार्कोटिक्सला तयार आहे असं बावनकुळे. अरे ते उलट झालं. तिथं मी म्हणलो, ते आणखी पुढे गेल्यावर वाक्य येते, बावनकुळेचे नार्को टेस्ट नाही, 15 लाख ज्या अधिकाऱ्यांनी मागितले ते विषय, ते जोडताना त्यांना जोडलं. याचा अर्थ त्यांची चूक नाही असं नाही. नार्को टेस्टचा विषय त्यांचा नाहीये, फक्त त्यांचा विषय पत्र काढले त्यांनी त्याच्यात. याचा अर्थ दोषी नाही तसा अजिबात नाही. गंगाखेडला सुद्धा त्यांनीच फोन लावला. याच्यासाठी मंत्री नसतं बाबा. मंत्री कशासाठी असतो? इतकी जात ठसून भरली तो यात. ठीक आहे, बघू आता बावनकुळे काय करतो आणि आम्ही बी मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्रात विदर्भात काय करतो दाखव. तुम्ही आमचा रद्द करून बदला घेणार, आम्ही तुम्हाला पाडून बदला घ्या. आता तुम्ही भाजपला इशारा देताय उमेदवार पाडण्याचा. दुसरीकडे मंगेश हसन यांनी देखील इशारा दिलाय, भाजपच्याच काळात ओबीसीचं नुकसान झालं, हातचं आरक्षण गेलं, राजकीय आरक्षण गेलं, शैक्षणिक आरक्षण गेलं. त्यामुळे आता 2029 मध्ये ओबीसी देखील भाजपला हात दाखवतील असं म्हणतात. ते असलेलं मोजतच नाही, मी गिनीतच नाही. किती काय येते किती काय जाते. ओके.